हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये एक महत्वाचा इंद्रिय स्थानचा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. इंद्रिय स्थान म्हटलं की यावर क्वेश्चन फिक्स असतो. तो क्वेश्चन कोणता आहे? छाया आणि प्रभा. ओके. इंद्रिय स्थान जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला घ्याल, इंद्रिय स्थानचे जेव्हा जेव्हा तुम्ही PYQ बघाल किंवा इंद्रिय स्थानचा महत्वाचा टॉपिक म्हटलं की सगळ्यांच्या तोंडावर एकच टॉपिक असतो, छाया आणि प्रभाचा. मग छाया नेमकं काय आहे, प्रभा नेमकं काय आहे, छाया आणि प्रभाचा डिफरन्स काय आहे, हे आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं. ठीक आहे. तर सुरू करायचं लेक्चर आपण. ओके. मग आता नेमकं छाया काय आहे आणि नेमकं प्रभा काय? ओके. छाया म्हणजे सावली. आपण उन्हामध्ये चाललोय, उन्हामध्ये जेव्हा चालतो तेव्हा आपली जी पाठीमागे पट्टी ती काय असते? सावली असते. ओके. मग छाया म्हणजे काय? सावली झाली. आणि प्रभा म्हणजे काय? जर एखादा डायमंड ठेवलेला आहे, तो डायमंड जसा चमकतो अंधाऱ्या खोलीमध्ये जरी एखादा डायमंड ठेवला किंवा एखादा मोती ठेवला, पण तो प्युअर असला पाहिजे. तो तिथे ठेवला, जसा तो चमकतो, पण त्याची जी काही चमक आहे, त्याची जी काही रेडिएशन्स आहेत, त्याला काय म्हटलं जातं? प्रभा म्हटलं जातं. ओके. मग छाया म्हणजे काय? सावली. प्रभा म्हणजे काय? चमकदार, त्याचा जे काही प्रभाव असतो, प्रभावाने तो चमकतो, त्याला काय म्हणतो? प्रभा म्हणतो. ओके. मग आता साधी डेफिनेशन काय केली? छाया शरीराच्या मूळ वर्णाला आवरण करते, म्हणजे ती रंगाला लपवते किंवा झापून ठेवते. आता आपण उन्हामध्ये चाललोय, उन्हामध्ये चालताना आपली पाठीमागे सावली पडते. मग त्या सावलीमध्ये कळतं का हा माणूस कोण आहे, किंवा तिथं कळतं का या माणसाचा वर्ण कोणता आहे? नाही कळत. तर ती काय करते? झाकून ठेवण्याचं काम करते. तीच प्रभा काय करते? शरीराच्या मूळ वर्णाला आतून उजळून टाकण्याचं काम करते. आपण ऐकलेलं पण आहे की विवेकानंद स्वामी जे होते ते एकदम तेजस्वी पुरुष होते असं म्हणतात. म्हणजे त्यांच्याकडे तितकं ज्ञान होतं, तितकी सत्वगुण त्यांच्याकडे होता की ते एक चमकदार, एक तर त्यांच्या शरीरावर तेज दिसायचं. म्हणजे शरीरावर जे तेज होतं ते काय होतं? प्रभा होता. आणि छाया म्हणजे काय? सावली झाली. हे 2 पॉइंट इथं क्लिअर. आता पुढचे पॉइंट बघा. पुढे काय सांगितलंय? छाया आणि प्रभाचा तुम्हाला डिफरन्स दिलाय. हा डिफरन्स तुम्हाला एससीक्यू ला 5 मार्काला पडतो. ओके. हा डिफरन्स तुम्हाला कितीला पडतो? 5 मार्काला पडतो. आता हा डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स असा आहे की छाया वर्णाला आच्छादित करते. म्हणजे काय करते? आता हा तुमचा प्राकृत वर्ण आहे, प्राकृत वर्णाला काय करते? ब्लॅक करण्याचं काम करते. छाया वर्णाला आच्छादित करते, पण त्याच ठिकाणी प्रभा काय करते? वर्णाला प्रकाशित करून प्रकट करते. छाया लपवते, तर प्रभा काय करते? प्रकाशित करण्याचं काम करते. छाया वर्णाला आच्छादित करते आणि प्रभा काय करते? वर्णाला प्रकट करून देण्याचं काम करते. ओके. त्यानंतर 5 प्रकार आहेत त्याचे. ओके. 5 प्रकार कोणते आहेत? नाभसी, वायव्य, आग्नेय, आंभसी आणि पार्थिव. म्हणजे पंचमहाभूतानुसार 5 प्रकार दिले. पण त्याच ठिकाणी प्रभेचे किती प्रकार आहेत? प्रभेचे सांगितलेले आहेत 7 प्रकार. मग काय? रक्त, पित्त, शीत. रक्त, पित्त, शीत, शाव, हरिद्र, पांडुर आणि असित. मग काय करायचंय? शीत, असित एकत्र लक्षात ठेवा, रक्त, पित्त एकत्र लक्षात ठेवा, शाव, हरित, पांडुर एकत्र लक्षात ठेवा. ओके. तर मग काय? छायेचे प्रकार 5 आहेत, पंचमहाभूतानुसार सांगितलेत. प्रभेचे प्रकार 7 आहेत, त्यामध्ये शीत, अशीत, रक्त, पित्त, शाव, हरित, पांढूर. ओके. मग हे झाला दुसरा डिफरन्स. तिसरा डिफरन्स काय? उत्पत्ती एका महाभूताधिक्याने होते. ओके. म्हणजे पार्थिव महाभूताधिक्याने उत्पत्ती असेल तर ते पार्थिवीय झाली, नाभसी असेल तर नाभसी झाली. पण प्रभेचं काय? उत्पत्तीमध्ये अग्नितत्व अधिक्य असतं. म्हणजे काय? अग्नि महाभूत तेज महाभूताचं अधिक्य इथं असतं. छायेमध्ये काय? ज्या महाभूतापासून निर्माण झाले त्या महाभूताचं अधिक्य, पण इथे प्रामुख्याने तेज महाभूताचंच अधिक्य असतं. ओके. पण थर्ड पॉइंट काय आहे? वर्ण व प्रभेवर अवलंबून असते. छाया काय? रंग कसा आहे किंवा त्याची प्रभा कशी आहे त्यावर अवलंबून असते. पण त्या ठिकाणी प्रभा काय? वस्तुगत असून सुद्धा स्वप्रकाशी आहे. म्हणजे मोत्याची वेगळा प्रकाश दिसतो, आणि जे काही हिरा आहे हिऱ्याचा वेगळा प्रकाश दिसतो. म्हणजे तो स्वतःला प्रकाशित करतोय, म्हणजे त्याचा स्वतःचा एक वेगळा प्रकाश आहे. पण छायेचं तसं काही नाही. छाया दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे छाया वर्णावर आणि प्रभेवर अवलंबून आहे. ओके. आणि थर्ड नंबरचा पॉइंट आहे, ही जवळून दिसते पण हिला दुरून सुद्धा दिसते. म्हणजे असं आहे का? प्रभा जवळून दिसत नाही. प्रभा जवळून दिसतेच, पण प्रभा ही दुरून सुद्धा दिसते. ओके. लांबवर कुठेतरी हिरा ठेवलेला आहे, तर त्या हिरा आपल्याला इथून दिसतो की काहीतरी चमकदार वस्तू आहे म्हणून. पण आपण उन्हामध्ये थांबलोय, आपली जी मागं आपली सावली पडतीये, ती सावली आपल्याला दिसते का लांबवर गेल्यावर, किंवा लांबवरच्या एका माणसाला दिसते का? नाही दिसत. तर मग काय म्हटलंय? छाया ही जवळूनच दिसते, पण प्रभा ही जवळून तर दिसतेच, पण ती लांबून सुद्धा दिसते.
ठीक आहे, हे काय झालं तुमचे छाया आणि प्रभेचे किती 5 पॉईंट झाले. पहिला पॉईंट काय होता, वर्णाला आच्छादित छाया करते, पण प्रभा काय करते, वर्णाला प्रकाशित करते. छायेचे 5 प्रकार होते, प्रभेचे 7 प्रकार होते. छाया एका एका महाभूत अधिक्याने उत्पन्न होते किंवा एका एका महाभूत अधिक्याने तिची उत्पत्ती होते, तर प्रभा अग्नितत्वावर डिपेंड असते पूर्ण. छाया डिपेंड आहे कशावर, वर्णावर, प्रभेवर, पण प्रभा काय स्वप्रकाशित आहे. आणि नंतर काय पाचवा, ही जवळूनच दिसते आणि ही दुरून सुद्धा दिसते. हे 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे. तुम्हाला याच्यावर एसएक्यू येतोच खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या पीवायक्यू अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता की याच्यावर एसएक्यू आलेलाच आहे. ओके, मग आता तेच इथं पुढे एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला जे काही छाया 5 सांगितलेल्या आहेत, 5 छायामध्ये काय, नाभसी, वायव्य, अग्नेय, पांभसी आणि पार्थिव. मग त्या त्या गुणानुसार त्याचे ज्या प्रकारे महाभूताचे गुण असतील त्याप्रमाणे त्याची छाया असणार आहेत. मग नाभसीची काय, नाभसीची छाया एकदम निर्मळ असते. ओके, नाभसी म्हणजे आकाश. आकाश कसं एकदम निर्मळ असतं, मग तशी नाभसीची छाया एकदम निर्मळ असते, निळसर आकाशाप्रमाणे असते, स्निग्ध आणि प्रभायुक्त असते. ओके, मेन म्हणजे ही प्रभायुक्त असते आणि वायवी ही प्रभाहीन असते. वायवी वृक्ष काळपट आणि अरुण वर्णाची, म्हणजे वायव्य अरुण वर्णाची असणार आहे, वातवाच्या गुणाप्रमाणे असणार आहे. ओके, आकाश कसं एकदम निरभ्र असतं, निरभ्र असतं आणि स्वच्छ असतं, मग त्याची छाया तशीच. पण वायू कसा वृक्ष काळसर अरुण वर्णाचा असतो, पण छाया पण तशीच, पण ह्याला प्रभा नसते, याला प्रभा असते. अग्नेय कसा रक्तवर्णाचा, अग्नी महाभूत आहे तर रक्तवर्णाचा असणार आणि कांतिमान असतो आणि दृष्टीप्रिय असतो, म्हणजे बघावं असं वाटतं, एक चांगलं शोभेसर असं त्याची छाया असते. पुढे अंबसी म्हणजे जलाश्रकारी शुद्ध वैदुर्य समान. वैदुर्य जो काही मणी आहे, रत्नांमधला एक वैदुर्य प्रकार आहे, शुद्ध वैदुर्याप्रमाणे म्हणजे पाण्याप्रमाणे एकदम स्वच्छ निळसर कलरचे असते आणि विमल आणि सुस्निग्ध असते. ओके, आणि त्याच ठिकाणी पृथ्वी कशी आहे, पृथ्वी एकदम स्थिर आहे, पण त्याची छाया पण स्थिर असणार, स्थिर, स्निग्ध, श्लक्ष्ण, घन, श्याम आणि श्वेत वर्णाची, म्हणजे महाभूतांच्या वर्णावरून त्याची छाया सांगितली. ओके, क्लिअर. मग नाभसी, वायवी, अग्नेय, अंबसी आणि पार्थिव ह्या काय झाल्या 5 छाया झाल्या. ओके, मग पुढे काय म्हणले, धोक्याचा वायव्य म्हणजे कधी असं आहे की ते धोकादायक आहे छाया. मग एकतर वायव्य छायामध्ये सगळ्यात तुम्हाला आधी सांगितले, म्हणजे जी काही वायव्य छाया आहे ती सगळ्यात जास्त धोकादायक आहे, कारण की ती कशी वृक्ष प्रभाहीन आहे, काळपट तांबूस वर्णाची आहे. मग ती काय प्रभाहीन, प्रामुख्याने प्रभाहीन असल्यामुळे त्याला काय म्हटलंय, धोकादायक इशारा म्हटलेला आहे. जर अशा प्रकारची जर छाया पडत असेल तर ते काय अरिष्ट सूचक लक्षण मानलं जातं, म्हणजे वायव्य छायेला अरिष्ट सूचक लक्षण मानलं, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, मग काय, ही छाया विनाशकारी आहे, एकतर ही प्राणघातक असते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी कष्ट देणारी असते, अशुभ चिंतक आहे. आपण अरिष्ट इंद्रिय स्थानामधल्या अरिष्टामध्ये बघतोय हा टॉपिक, तर मग आपल्याला छायेचे अरिष्ट काय आहे, जी छाया वायव्य गुणात्मक असते ती कशी अरिष्ट सूचक छाया असते. ओके, आणि हे काय झाले प्रभेचे प्रकार. प्रभेच्या प्रकारावर काय बघा, प्रभेचे 7 प्रकार सांगितले तुम्हाला. ओके, सीता म्हणजे पांढरी प्रभा असते, असीता म्हणजे काळ्या वर्णाची असते. ओके, रक्त म्हणजे रक्तवर्णाची असते, पित्त म्हणजे पिवळ्या वर्णाची असते. नंतर 3 काय, पांढूर पांढऱ्या वर्गाची, हरित हरिद्र वर्णाची आणि शाव काळसर वर्णाची. म्हणजे सिंपल त्याच्या कलरवरून प्रभेचे नाव दिले. इथं काही वेगळं लॉजिक लावलेलं नाही, फक्त तुम्हाला एक लक्षात राहावं मी पुन्हा पुन्हा तेच टॉपिक रिपीट करते. ओके, मग आता कोणती प्रभा शुभ आहे आणि कोणती अशुभ आहे, अरिष्ट सूचक कोणती आहे आणि प्राकृत कोणती आहे. जी स्निग्ध आणि विपुल असते ती कशी असते, प्राकृत असते. पण त्याच ठिकाणी जर वृक्ष, मलिन, संक्षिप्त आणि छोट्या प्रमाणामध्ये विचित्र प्रमाणामध्ये प्रभा असेल तर ती कशी असते, अशुभ सूचक असते. मग सेम माणिक्य आहे, मोती आहे, तो मोती आपल्याला जर कधी क्वचित काही वेळेस, म्हणजे नेहमी तर मोती स्निग्ध आणि विपुलच असतात, पण क्वचित काही वेळेस जर मोत्याचा वर्ण आपल्याला वृक्ष, मलिन किंवा संक्षिप्त दिसला तर समजून जायचं की त्या मोत्यामध्ये एकतर विष आहे किंवा ते अशुभ काहीतरी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते अरिष्ट सूचक लक्षणांकडे झाले. मग हे काय झाले, प्रभेचे तुमचे प्रकार झाले. मग काय आपल्याला प्रभा आणि छायामध्ये काय सांगितलं आहे, छाया काय आहे, एक चित्र छाया जवळून दिसते, चित्रातील छाया जवळून दिसते, परंतु जे काही प्रभा आहे प्रभा दुरून सुद्धा आपल्याला दिसतात, हाच त्याचा अंतिम सार आहे. ओके, तर मग तुम्हाला मेन काय, हे तुम्हाला फक्त प्रकार लक्षात राहावे म्हणून डबल रिपीट केले, तर मेन आपला आहे हा चार्ट.
हे 5 पॉइंट्स तुम्ही केले, तुमचे 5 मार्क फिक्स झाले. एक्झाममध्ये छायाप्रभाचा डिफरन्स आला तरी हेच लिहायचे, सेपरेट छाया आली तरी हे 5 पॉइंट लिहायचे आणि प्रकार एक्सप्लेन करायचा, सेपरेट प्रभा आली तरी हेच 5 पॉइंट लिहायचे आणि ह्याचे प्रकार एक्सप्लेन करायचे. म्हणजे तुमचे तिन्ही टाईपचे क्वेश्चन्स मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केले. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? इंद्रिय स्थान म्हणलं की छायाप्रभा आलीच पाहिजे आणि छायाप्रभा तुम्हाला झोपेतून उठवलं तरी हे 5 पॉइंट आठवलेच पाहिजे. पहिला पॉइंट काय, कशाला आच्छादित करते, दुसरा पॉइंट आहे प्रकाराचा, तिसरा पॉइंट आहे महाभूत अधिक्याचा, चौथा आहे कशावर अवलंबून आहे आणि पाचवा काय आहे जवळून दिसते का लांबून दिसते. हे 5 पॉइंट झोपेतून उठवले तरी आले पाहिजे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? छाया प्रभा यांचा डिफरन्स काय आहे? ओके, ठीक आहे. चला तर मग आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये असंच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट, अभ्यास करत राहा.